नाही नाही आता तुम्ही सभागृहात अहो एक महत्त्वाचा मला पण प्रश्न एनर्जी पाहिजे तेवढी आहे. आंबेडे या कंपनीचा तुम्ही उल्लेख केला आहे, पण त्या सभागृहामध्ये भाषण करताना त्या घटनेचा उल्लेख करताना पार्थ पवारांचं नाव घेण्याचं टाळलंय. काय कारण आहे? कुठे टाळलं आम्ही? कोणाचंच नाव आम्हाला नोटीस दिल्याशिवाय कोणाचं नाव घेता येत नाही ना. पार्थ पवार सदनाचे इतर लोकांची नोटीस न देता नाव पा- घेतली. पा- पा- काय रे असं हे बाबा काय रे तुम्ही हां तुम्ही आंबेडे या कंपनीच्या संदर्भात भाष्य करताना मुंडवा जमीन असं घोटाळा हे पार्थ पवारांचं नाव हो, टाळलंय. मुद्दा विरोधक तर- त्याच्यावर गप्प आहेत. मुद्दा तर कोणीच यायला मांडायला पण तयार नाहीत. आम्ही हो, हे मांडलं मान्य आहे. म्हणजे तुम्ही मांडलं ते दाखवा ते पहिले तुम्ही मांडलं हे आम्ही दाखवलेलं आहे. म्हणून तुम्ही नाव घेण्याचं टाळलंय म्हणून नाव तुम्हाला- नाही नाव घेण्याचं काही टाळायचा विषय आणि नाही. अजित दादा जो त्यावेळेस आहे, उपस्थित होते. मला काय ते त्यांची उपस्थिती असली तर मांडलो नाही तर नसतं मांडलो काय त्याला काय अर्थ आहे. मैं बैठता हूं सर. आंबेडे या कंपनीचा मी उल्लेख केला आहे ते तर तुम्ही अगोदर दाखवा. मी नाव का घेतलं नाही कारण मी त्यांना नोटीस दिली नाही, अशा प्रकारचं विजय वडेट्टीवारांनी सांगितलं आहे. अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. मुंडवा जमीन घोटाळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये गदारोळ माजला होता. त्यावेळेस विरोधकांनी अजितदादांचा राजीनामा मागणार अशीही भूमिका घेतली होती, पण सभागृहामध्ये तशा प्रकारची कुठलीही भूमिका विरोधकांनी घेतलेली नाही. आणि आज अंतिम आठवडा प्रस्तावाच्या दरम्यान फक्त त्या घटनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन अनिल गजलेसह ब्रह्मा चट्टे, LS मराठी, नागपूर.